जवळपास 10:30-11 वाजता आम्ही इथनं निघालो घरी, कारण आम्हाला नवीन नवरीचं स्वागत करायचं होतं. घर खूप घाण झालेलं होतं, कारण एवढे सारे पाहुणे-रावणे होते ना. आधी गेल्या-गेल्या मला सगळं झाडू आणि पोछा करून घ्यावा लागला. त्यानंतर माझी मम्मी आणि आजीबाई बसल्या होत्या इथे. त्या दोघी पाकळ्या करत होत्या आणि मी आणि ज्ञानेश्वरी इथे काढणार होतो रांगोळी फुलांची. मला ज्ञानेश्वरीने जसं गाईड केलं तसं आम्ही दोघी मिळून करत होतो. इथे अर्धवट ज्वेलरी काढून मी वेड्यासारखी बसली होती. मम्मीला म्हटलं, "मम्मी, थोडासा चहा ठेव आपल्याला. चहा पिऊन परत फ्रेशनेस येईल. तोपर्यंत आपण फटाफट हे काम करू." आणि लवकरच पाहुणे येणार होते. त्यामुळे आम्ही फटाफट कामाला लागलो. एक-एक करून डिझाईन सुचत-सुचत ज्ञानेश्वरींनी मला सांगितलं तसं आम्ही डिझाईन बनवल्या. मंदिरापर्यंत नेलं आणि मंदिराच्या बाहेर काढलं मोठंसं स्वास्तिक. आता फुलं परत कमी पडली होती म्हणून मम्मीला म्हटलं, "अजून थोड्याशा पाकळ्या पाहिजे." आणि पाकळ्या करून परत एकदा बाहेर जाऊन आम्हाला रांगोळी काढायची होती. मंदिरातली एक फुलाची रांगोळी ज्ञानेश्वरीने तिकडे काढून ठेवली होती आणि लगेच बाहेर वेलकमची रांगोळी काढायला आम्हाला जायचं होतं. त्या फुलांनी घर खरंच छान दिसत होतं. आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की इतकं छान वाटेल, कारण शेवटी डेकोरेशन जे करतात त्यांचं कसं असतं आणि आपलं कसं यात फरकच पडतो ना. पण मी एक फायनल व्हिडिओ काढला तुम्हाला दाखवण्यासाठी की हे फायनली कसं दिसतंय. आणि आता लवकरच येणार होती आमची नवरीबाई. पायऱ्यांवर ऑलरेडी रांगोळी काढलेली होती सकाळीच. मग मी ताट घेऊन खाली गेले. खाली गेल्यावर गाडीतून उतरल्यास आम्ही ठरवलं होतं की आम्ही झाड पेटवू. पाऊस, झाड, व्हॉटएव्हर तुम्ही जे म्हणत असाल, ते पेटवायचं आणि त्यांचं स्वागत करायचं. पण हे हे एका जागी एक झालं, एक सोबत काही ते लागले नाही. त्यानंतर दोघांचं स्वागत केलं, दोघांना टिक्का वगैरे लावला आणि एक शिळी पोळी असते, तिला फक्त डोक्यावरनं फिरवायचं असतं आणि बांधलेल्या मांडवाच्या वरी फेकायचं असतं. ते मी केलं आणि इथे सगळ्यांनी त्यांना अडवून घेतलं, की आम्हाला उखाणा ऐकायचंय म्हणून. आता उखाणा माहीत नाही म्हणून पटकन फोन काढून बघण्याचा प्रयत्न चालू होता इथे. पण इतकी रात्र झाली होती, की सगळ्यांना झोपायचं पण होतं. ऑलरेडी 3:30 वाजले होते. सगळ्यांनी थोडंसं विचार केला आणि म्हणले, की आता इथे नका रोखूया, वरती गेल्यावर त्यांना परत आपण सांगूया उखाणा घ्यायला. म्हणून फास्ट चला आता लवकर जाऊया. वरती सगळी तयारी ऑलरेडी झालेली होती. तांदळाचा कळश ठेवलेला होता, कुंकाचं ताट रेडी होतं आणि रुमाल पण ठेवलेला होता. सगळे घरात मस्त हसत होते त्यांना येताना बघून. मी डोक्यावरनं फक्त पाण्याचा तांब्या फिरवला आणि त्या पाण्याने त्यांचे पाय धुण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडंसं पाणी शिंपडलं बस. आता तुम्ही या दोघांचा उखाणा ऐका. दीपालीचं नाव घेतो, डोकं नका खाऊ. अंगातला तुळस तुळशीला लावते दिवा, सतीश रावांसारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा. अरे वा मस्त मस्त. हे सगळं आमच्यासाठी नवीनच होतं. फर्स्ट टाईम आम्ही असं काहीतरी करत होतो आणि मोबाईलवर बघून YouTubeला चेक करून की नेमकं काय, कसं असं सगळं चेक करून केलं आणि नंतर जेव्हा सगळे आले, मोठ्यांचं ऐकून की त्यांनी काय करायला पाहिजे आपण, हे सगळं प्रोसेस लक्षात ठेवून इथे काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता. आता सरळ नवरदेव-नवरीने घरात प्रवेश करून देवाऱ्यात जायचं होतं आधी. देवाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घेऊन नंतर यांनी आजोबांचं दर्शन घ्यायचं होतं. आजोबांचा फोटो हॉलमध्येच लटकवलेला आहे. ह्या सगळ्यांमध्ये ज्ञानेश्वरीची, मम्मीची आणि आजीची खूप जास्त हेल्प झाली. हे सगळं सजावट, नवरीची एंट्री, नवरदेव-नवरीची एक सोबत एंट्री, हे सगळं होईपर्यंत प्रिशाने मला काहीच त्रास दिला नाही. ती शांतपणे झोपली होती, कारण ती खूप थकली होती आणि रात्र जास्त उशीर झाला होता तिला झोपायला, कारण तिची झोपण्याची सवय आहे 9:30, 10च्या अराउंड आणि तिला 11:30 वाजले होते झोपायला. म्हणून तिला खूप थकवा होता आणि ती एकदाही उठली नाही हे सगळं होईपर्यंत. सगळं कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि त्यानंतर सगळ्यांनी शांततेत थोडीशी झोप घेतली, कारण लवकरच सकाळी उठायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी होता यांचं सत्यनारायण. पुढचा व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझे व्हिडिओज बघून तुम्हाला थोडा जरी फायदा किंवा थोडंफार जरी मनोरंजन होत असेल ना, तर तुम्ही कमेंट तर नक्कीच करायला हवं. नेक्स्ट व्लॉगसाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय फ्रेंड्स. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर नक्कीच करा आणि आवडलं असेल तर कमेंट्ससुद्धा नक्की करा. थँक यू सो